अभ्यासू, चिकाटी, मितभाषी, स्वच्छ चरित्र, शालीन अशी धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची ओळख। भामरे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काँग्रेसची असली तरी भाजपवासी झाल्यापासून ते पक्षाशी एकनिष्ठ राहिलेत। त्याचंच बक्षीस म्हणून आता डॉक्टर भामरे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे। भाजपकडून केंद्रात डॉक्टर भामरे यांच्या वर्णीमागे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशिवाय जातीय समीकरण आणि प्रादेशिक समतोल ही कारणंही आहेत। केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळात खानदेशला संधी मिळालेली नाही, त्यातच एकनाथ खडसे यांच्या गच्छंतीमुळे बहुजन नेते भाजपला चालत नाही अशी ओरड उठली होती। त्यामुळेच बहुजन समाजाचा रोष कमी करणं आणि मराठा समाजाला सोबत ठेवण्यासाठीच डॉक्टर भामरेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं बोललं जातंय। महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये बहुजन चेहरा मंत्रिमंडळात असावा आणि तो स्वच्छ आणि चारित्र्यवान असावा, याच्यासाठी डॉक्टर सुभाष भामरे यांना मंत्रिपद दिलं गेलं असावं। डॉक्टर भामरे यांनी गेल्या 2 वर्षात अनेक समित्यांचं परदेशात भारताचं प्रतिनिधित्व केलंय। हिंदी इंग्रजी भाषेवरील पकड आणि उच्च शिक्षण याही डॉक्टर भामरेंच्या जमेच्या बाजू आहेत। धुळे जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय मंत्रिपद मिळतं, हे निश्चितच आमच्या खानदेशासाठी आनंदाची गोष्ट आहे। पहिल्यांदा निवडून येणं आणि मंत्रिपद मिळवणं ही निश्चितच डॉक्टर सुभाष भामरे यांच्या कार्याची पावती आहे। धुळे लोकसभा मतदारसंघ हा नाशिक आणि धुळे अशा 2 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ आहे। त्यामुळं डॉक्टर भामरेंना मंत्रिपद मिळाल्यानं या दोन्ही जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय। दिल्ली येथे मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे यांच्या नावाची वर्णी जाहीर करून एक धुळेकरांना मोठा आनंद दिलेला आहे। डॉक्टर भामरे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानं मराठा समाज, उत्तर महाराष्ट्रातील बहुजन समाज आणि राज्यातील उच्च शिक्षितांमध्ये भाजपची प्रतिमा उजळणार आहे। त्याचा भाजपलाही फायदा होणार आहे। आता केंद्राप्रमाणे राज्यातही धुळे जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।